नमस्कार. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन या कार्यक्रमाप्रसंगी उत्कृष्ट भाषण कसे करावे, सहज सोप्या भाषेत आणि सर्वांना समजेल अशा पद्धतीचं भाषण आहे. त्यासाठी प्रथमतः निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट्स करायला विसरू नका. नमस्कार. माझ्या प्रिय शिक्षकांनो, मान्यवर उपस्थित पाहुण्यांनो आणि माझ्या सर्व वाचनप्रिय विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस काही साधा नाही. आज आहे वाचन प्रेरणा दिन. पुस्तकांच्या सुवासाने, ज्ञानाच्या प्रकाशानं आणि प्रेरणेच्या झऱ्यानं आपल्या मनाला समृद्ध करणारा अत्यंत मंगलमय आणि पवित्र दिवस. कारण आजच्याच दिवशी जन्म झाला त्या महान व्यक्तिमत्वाचा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, भारताचे मिसाईल मॅन, वैज्ञानिक आणि राष्ट्रपती. वाचन म्हणजे फक्त अक्षरे ओळखणं नाही, तर विचार करायला शिकणं आहे. एक चांगले पुस्तक म्हणजे एका महान मित्रासारखे असते. ते आपल्याला कधीच एकटं सोडत नाही. डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणायचे, वाचाल तर वाचाल, म्हणजेच वाचन केल्यानंच आपण जगायला शिकतो, विचार करायला शिकतो आणि यशाचा मार्ग आपल्याला सापडतो. आजच्या मोबाईलच्या युगात आपण पुस्तकांपासून थोडं दूर गेलो आहोत. पण लक्षात ठेवा, मोबाईल देतो माहिती आणि पुस्तक देते संस्कार व दिशा. आपण दररोज फक्त 15 मिनिटे वाचनाला दिले तरी ते आपल्या जीवनात चमत्कार घडवू शकते. मित्रांनो, चला तर मग आज वाचन प्रेरणा दिनानिमित्त आपण सर्वांनी संकल्प करूया. मी दररोज किमान 15 मिनिटे वाचन करेल आणि पुस्तकांशी मैत्री ठेवेल आणि ज्ञानाचा दीप प्रज्वलित ठेवू. कारण वाचन म्हणजे विचारांचा श्वास आणि ज्ञान म्हणजे जीवनाचा प्रकाश. धन्यवाद. जय हिंद. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.